सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 4 डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म्स असतील त्याला आपण काय म्हणू? डिफरन्शियल इक्वेशन. द डिफरन्शियल इक्वेशन इज ॲन इक्वेशन दॅट रिलेट्स वन ऑर मोर फंक्शन अँड देअर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ज्याच्यात एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शन्स असतील आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ज असतील त्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणू. ठीक आहे. दुसऱ्या बाजू द इक्वेशन कंटेनिंग डेरिव्हेटिव्ह टर्म इज कॉल्ड ॲज द डिफरन्शियल इक्वेशन. इट कंटेन्स डिपेंडंट व्हेरिएबल अँड इट्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. एक्झाम्पल ते कसे असतील? dy बाय dx दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू dy बाय dx दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आणि इक्वल टू फंक्शन ऑफ x. फंक्शन ऑफ x म्हणजे काय असेल? एक्स स्क्वेअर असेल किंवा साईन एक्स काही असेल एक्सचं फंक्शन. dy बाय dx इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स वाय म्हणजे इथं एक्स वाय सुद्धा असू शकतं जसं एक्स वाय स्क्वेअर. हे डी वाय डी. आता डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू साईन एक्स. हे झाले डिफरन्शियल इक्वेशन ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म्स असेल त्याला आपण डिफरन्शियल. आता टाईप ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कोणते? ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय असेल? इट कंटेन्स ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ज. आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय असतं? पार्शियल डेरिव्हेटिव्ज असतील. डॅबा स्क्वेअर यूचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू झेड. That is daba square by daba, that is the partial derivative of u with daba u by daba x, d square u by daba x square. अशा पद्धतीनं दोन टाईपचे डिफरन्शियल इक्वेशन असतील, ऑर्डिनरी आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन. त्या इक्वेशनमधले हायेस्ट डेरिव्हेटिव्ह जो असेल त्याची जी ऑर्डर असेल ती त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असेल. फॉर एक्झाम्पल डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब प्लस डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. वाय डिपेंडंट व्हेरिएबल, एक्स इंडिपेंडंट व्हेरिएबल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही टर्म आहे आणि हायेस्ट ऑर्डर किती आहे ह्या डेरिव्हेटिव्हची? 3. म्हणून दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर 3. नेक्स्ट डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू साईन एक्स. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वाय इज द डिपेंडंट अँड दॅट इज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. हायेस्ट हा डेरिव्हेटिव्ह टर्म एकच आहे आणि ते हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे? टर्म डी वाय बाय डी एक्स आणि त्याची ऑर्डर किती? 1. त्यानंतर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर ऑफ इट्स हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. पॉवर ऑफ इट्स हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आफ्टर द इक्वेशन हॅज बीन मेड रॅशनल अँड इंटिग्रल इन ऑल ऑफ इट्स डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ते जे इक्वेशन असेल पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड ॲज द डिग्री. पण एक कंडिशन काय असेल? दॅट इक्वेशन इज रॅशनल नॉट इरॅशनल अँड इंटिग्रल. म्हणजे थोडक्यात रॅशनल म्हणजे स्क्वेअर रूट वगैरे त्यात काही नसेल. ठीक आहे. आता एक्झाम्पल डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू साईन एक्स. दिस इज डिफरन्स. हायेस्ट वाय डिपेंडंट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फर्स्ट आणि ह्याची पॉवर किती आहे? 1. पॉवर ऑफ डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून डिग्री किती झाली? 1. नेक्स्ट एक्झाम्पल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय इक्वल टू एक्स क्यूब. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि त्याची पॉवर किती आहे? हा वाय डी वाय बाय डी एक्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची 2 आहे आणि ह्याची पॉवर 1 आहे. हा फर्स्ट ऑर्डर आणि हा सेकंड ऑर्डर. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर म्हणजे ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 2. द डिग्री म्हणजे हायेस्ट ऑर्डर जो आहे त्याची पॉवर. हा हायेस्ट आहे, हा हायेस्ट नाही, हा फर्स्ट ऑर्डर आहे आणि हा सेकंड. ह्याची पॉवर 1
म्हणजे पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज 1 म्हणून डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. हे dy बाय dx फर्स्ट ऑर्डर आहे, ह्याची पॉवर 2 आहे, पण ही डिग्री होऊ शकत नाही कारण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म असेल त्याची पॉवर ही म्हणजे e⁻1 म्हणजे डिग्री 1. ठीक आहे. आता फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन बघितले, त्याचे 2 टाईप बघितले, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण काय करू, त्यातलं फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन कसे असतील. dy बाय dx इक्वल टू फंक्शन ऑफ x अँड y. दिस इज द मोस्ट जनरल फॉर्म ऑफ फर्स्ट डिग्री, दॅट इज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड इट्स पॉवर इज 1. आणि इथं काय सिम्पली रिलेशन इन एक्स वाय, एक्स आणि वाय असेल फक्त, इथं वायचा डेरिव्हेटिव्ह नसेल, फक्त एक्स आणि वायमधलंच काहीतरी फंक्शन असेल, रिलेशन असेल, पण इथं डेरिव्हेटिव्ह असणार. डेरिव्हेटिव्ह कोण असेल, फक्त dy बाय dx आणि त्याची पॉवर 1 म्हणजे ऑर्डर 1 डिग्री 1. दिस इज फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री अँड विच इज द मोस्ट जनरल फॉर्म ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री इक्वेशन. आता फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड्स बघू. हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय करू आपण, हे एक 4-5 फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं की त्याला पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे, पण त्या टाईपमध्ये असेल तर प्रत्येक वेळेस ते एक्झाम्पल सॉल्व करण्याची मेथड वेगळी असेल. जर दिलेलं इक्वेशन आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये लिहू शकलो, दुसरं एक फॉर्म आहे होमोजिनियस फॉर्ममध्ये इक्वेशनमध्ये लिहू शकतो, नॉन होमोजिनियस इक्वेशनमध्ये लिहू शकतो, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये ह्या टाईपमध्ये घेऊन त्याला सोडवू शकतो. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पर्टिक्युलर टाईपला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ते सॉल्व करण्याचे मेथड्स कसे सॉल्व करायचे आपण 1 बाय 1 बघू. पहिल्यांदा आपण व्हेरिएबल सेपरेबलमध्ये, व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे व्हेरिएबल सेपरेट करायला लागते. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन काय असेल, हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय किंवा एम डी एक्स प्लस एन डी वाय. हे सुद्धा काय असेल, dy बाय dx आणि m अँड n इज द फंक्शन ऑफ x अँड y. n इज ऑल्सो फंक्शन ऑफ x अँड y. जर m हे फक्त xचं फंक्शन असेल आणि n हे ओनली वायचं फंक्शन, डिफरन्शियल इक्वेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय वेर एम इज अ फंक्शन ऑफ ओनली एक्स अँड एन इज अ फंक्शन ऑफ ओनली वाय इज सेट टू बी इन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. एम कसा असेल, ओनली एक्स अँड एन कंटेन्स ओनली वाय, देन एम डी एक्स प्लस एन डी वाय. दिस इज द मोस्ट जनरल फॉर्म ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. एम किती आहे, फंक्शन ऑफ एक्स ओनली, एक्स. F2 इज अ फंक्शन ऑफ वाय अँड डी वाय, म्हणजे हे व्हेरिएबल सेपरेट, एक्स एकत्र आलेत, वाय एका ठिकाणी आहेत म्हणजे सेपरेट आहेत. ऑन इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन ऑफ दिस F1 विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ F2 विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं वाय असेल. ठीक आहे, आणि आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं.